कधीच विसरू नकोस, जेव्हा जगाचे सर्व दरवाजे तुझ्यासाठी बंद होतात तेव्हाच माझ्या कृपेचे महाद्वार तुझ्यासाठी उघडलेले असते। तुझ्या आयुष्यात आज जे काही घडते ते उगाच नाही, तुझ्या कल्याणासाठीच मी काही जुन्या गोष्टी तुझ्यापासून हिरावून घेतल्या आहेत, जेणेकरून मी तुला त्यापेक्षाही श्रेष्ठ आणि भव्य काहीतरी देऊ शकेन। आता तुझे डोळे पुस आणि पूर्ण श्रद्धेने माझ्या चरणी नतमस्तक हो। हे बघ बाळा, समुद्र कितीही अथांग आणि विशाल असला तरी तो कधीच आपली मर्यादा ओलांडू शकत नाही। तसंच तुझं दुःख कितीही डोंगरा एवढं असलं तरी ते माझ्या अफाट कृपेच्या पलीकडे कधीच जाऊ शकत नाही। तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक ठेव आणि तुझ्या आयुष्याची ही दोरी पूर्णपणे माझ्यावर सोडून दे। तुझ्या मनातली ही भीती, ही व्याकुळता आणि ही अस्वस्थता आता इथेच माझ्याकडे सोडून दे। तू माझा आहेस आणि मी सदैव तुझाच आहे। या संपूर्ण ब्रह्मांडात अशी कोणतीही शक्ती नाही जी तुला माझ्या मायेपासून दूर नेऊ शकेल। ज्या क्षणी तुला वाटेल की तू जगाच्या पाठीवर अगदी एकटा पडला आहेस, त्याच क्षणी शांतपणे डोळे मिट आणि मला मनापासून हाक मार। मी तिथेच तुझ्या पाठीशी उभा असेल। तुझ्या आयुष्यातली ही सगळी वादळं आता लवकरच शांत होतील। प्रकाशाचा एक नवीन आणि दैदिप्यमान किरण तुझ्या दारी नक्की येईल। फक्त माझ्यावर अढळ श्रद्धा ठेव आणि थोडा काळ संयम राख। मी तुला तुझ्या कष्टाची प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाही। उठ आता, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आण, कारण घाबरण्याचं आता कोणतंच कारण उरलेलं नाही। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ।